नव उद्योजक घडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने MIDC येथे अनुसूचित जाती जमातीमधील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती आणि महिलांसाठी एक दिवसीय मोफत उद्योजकीय कार्यशाळा पार पडली। MIDC येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला युवक आणि युवतींचा प्रतिसाद लाभला। महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या वतीने तर शार्प बिझनेस कन्सल्टन्सी आणि MSME ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही कार्यशाळा पार पडली। यावेळी डिक्कीचे अधिकारी चंद्रकांत काळोखे, प्रदीप बागुल तसेच पंजाब नॅशनल बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री कारले, उद्योजक सुभाष टांगळ, विशाल बगाडे आदी उपस्थित होते। या संदर्भात डिक्कीचे अधिकारी चंद्रकांत काळोखे तसेच शार्प बिझनेस कन्सल्टन्सी संचालक रविराज भालेराव यांनी अधिक माहिती दिली। तसेच कार्यशाळेत सहभागी सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। नमस्कार, मी रविराज भालेराव, शार्प बिझनेस कन्सल्टन्सी आणि MSME ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। आज दिनांक 24 जून 2024 रोजी डिक्की व MSIDC याच्या माध्यमातून एक दिवसीय उद्योजकीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती। या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी जवळजवळ 75 पेक्षा जास्त लोकांनी फॉर्म भरलेले होते। त्यापैकी आपण 50 जणांचं सिलेक्शन्स केलेलं होतं। या 50 जणांना या पूर्ण प्रशिक्षणामध्ये व्यवसाय कुठला करावा, कुठल्या व्यवसायासाठी जास्त मागणी आहे, त्याच पद्धतीने सरकारी कुठल्या योजना आहेत, त्याच्यामध्ये कुठले लायसन्स वगैरे लागतात आणि कुठल्या प्रकारचे लोन्स आहेत, त्याच्यासाठी कागदपत्र काय लागतात, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपले डिक्कीचे जे प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्याचे चंद्रकांत काळोखे सर तसेच डिक्कीचे पुणे विभागाचे अधिकारी बागुल सर हे आलेले होते। आणि या माध्यमातून आपल्या बरेचसे जे काही प्रतिनिधी होते जे वेगवेगळ्या नाशिक जिल्हा असेल किंवा धुळे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, नगरचा तालुका औरंगाबाद या ठिकाणाहून बरेचशा मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी कार्यक्रमासाठी नियोजनासाठी आलेले होते। तर आपल्या ह्या सर्व वाटचालीसाठी पूर्णतः सर्व प्रशिक्षणार्थींना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी चंद्रकांत काळोखे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा नगर डिस्ट्रिक्टचा कोऑर्डिनेटर आहे। आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या या सभागृहामध्ये जिल्ह्यातील SC आणि STच्या महिला व उद्योजकांसाठी कार्यशाळा मोफत घेण्यात आली। त्याचबरोबर त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, विविध योजना, विविध प्रकारचे फंडिंग, विविध प्रकारच्या मिळणाऱ्या सबसिडी याची तंतोतंत माहिती देण्यात आली। आणि आजचं हे प्रशिक्षण शिबिर म्हणजे कार्यशाळा ही सगळ्यांसाठी मोफत होती। आम्हाला अक्षरशः 5 ते 6 दिवसात उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे। जवळ 60 ते 70 महिला उद्योजक व पुरुष उद्योजक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते। सकाळी 10 वाजल्यापासून आत्ताचे 7 वाजलेले आहेत। आत्तापर्यंत ही जायला तयार नाहीत मंडळी, इतक्या प्रकारे त्यांचं समाधान झालंय असं आम्हाला जाणवते। आणि डिक्कीच्या माध्यमातून त्याचबरोबर MSIDCच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातच, नगर जिल्ह्यातच नव्हे, आजची सुरुवात खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पहिली नगरमधून झालेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे। येणाऱ्या काळात त्यांना ज्या पद्धतीने संवाद होईल त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन सहकार्य डिक्कीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे केलं जाणार आहे। सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करत असताना प्रोजेक्ट रिपोर्ट असतील, वेगवेगळ्या प्रकारची माहिती असेल, विनाशुल्क विना मोबदला मोफतपणे दिली जाणार हे फार जाहीरपणे आणि विनम्रपणे सांगतो। धन्यवाद। सर्वांना नमस्कार, जय भीम। तर या ठिकाणी दिनांक 24 जून 2024 रोजी अहमदनगर या ठिकाणी आपण जो रॅम्प ट्रेनिंग प्रोग्राम रेझिंग अँड ॲक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स या विषयाला अनुसरून दलित उद्योजकांसाठी तसेच महिला उद्योजकांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या ठिकाणी साधारणतः 50 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभागी घेतलेला आहे आणि निश्चित त्यांचे देखील फीडबॅक हे अतिशय सुंदर होते। अगदी 10 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार होता, परंतु 7 वाजेपर्यंत लोक थांबून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत तसेच आजच्या दिवसभर केलेलं जे काही मार्गदर्शन आहे तर त्या पद्धतीने आजचा हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे। सर्व उपस्थित उद्योजक असतील, नवउद्योजक असतील, डिक्कीचे त्या ठिकाणी प्रमुख कोऑर्डिनेटर अहमदनगरचे श्री काळोखे साहेब यांनी देखील पूर्ण दिवस या कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवली। त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचे अहमदनगरचे जे काही आयोजक आहेत भालेराव सर, शार्प बिझनेस कन्सल्टन्सी यांच्या या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो
आणि आजचा कार्यक्रम हा यशस्वीरित्या पूर्ण झाला असे मी सर्वांना सांगू इच्छितो। धन्यवाद। मेरा नाम स्नेहल हरिश्चंद्र जावड़े है। मैं एक अडल्ट ग्रुप से बिलोंग करती हूँ। मैं एससी कैटेगरी में हूँ। मुझे ये समझ में आया कि अपन एससी कैटेगरी में अडल्ट ग्रुप में क्या स्कॉलरशिप मिल सकती है, हमें क्या करना चाहिए एससी कैटेगरी में, हमें आगे कैसे बढ़ना चाहिए, हमें बिजनेस स्टार्टअप कैसे करना चाहिए, आज वो सब सिखाया गया है। डिकी ये सर की तरफ से हमें बहुत अच्छा प्रशिक्षण मिला गया है। इनकरेजमेंट, मैनेजमेंट कैसे हमें डेवलप में करना चाहिए, ये सब बहुत अच्छे से पढ़ाया गया है और समझाया गया है। थैंक यू। नमस्ते, मी पल्लवी दिवे। आज मी या कार्यक्रमाला आले। डिकीच्या कार्यक्रम फर्स्ट टाइम मी म्हणजे पहिले पण येऊन गेलेले महिला दिनानिमित्त पुण्यामध्ये जे प्रोग्राम झाला होता त्यानिमित्त। त्यानंतर मी आता इथं आलं। काळोखे सरांनी, भालेराव सरांनी मार्गदर्शन केलं आम्हाला। जसं B2B आहे, B2C आहे, B2G आहे, जे काय इन्फॉर्मेशन होती त्यांनी आम्हाला म्हणजे खूप छानपणे आम्हाला सांगितली आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। थँक्यू। माझं नाव लक्ष्मी कैलास उमाप, मी श्रीरामपूरहून बिलॉंग करते। आजची जी कार्यशाळा आयोजित केली होती खूप छान प्रकारे आम्हाला माहिती मिळाली व जेवण वगैरे पण खूप छान प्रकारे त्यांनी आयोजित केलं होतं। बँकिंग विषयी जी माहिती नव्हती ती पण माहिती मिळाली आम्हाला चांगल्या प्रकारे। आणि खरंच जे आम्ही आता जी संख्या कमी होती ती जास्तीत जास्त इथं वाढली पाहिजे व डिकीच्या मार्फत अजून उद्योजक घडले पाहिजे, एवढं बोलते। नाही, माझं सांगतो। माझे नाव मिथुन कल्पन भोसले, राहणार खांडवी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर। मी खांडवी गावातून आलो, नगर जिल्ह्यामध्ये। आज 24/6/2024 भालेराव सरांनी खूप छान कार्यक्रम घेतला आणि आम्हाला एसटी कॅटेगरीचा असून आम्हाला चांगली संधी नाही का भेटावं ह्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी, त्याबद्दल धन्यवाद। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।